तुझेच गीत गावे, संगे तुझ्या रहावे, साफल्य जीवनाचे प्रभू मी तुझ्यात पाहावे. तुझेच गीत गावे, संगे तुझ्या रहावे, साफल्य जीवनाचे प्रभु मी तुझ्यात पाहावे. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. आणि तुम्हाला सुद्धा. प्रिय बंधू भगिनींनो, अमेरिकामध्ये एक बाग आहे ज्याचे नाव 19 वर्षाच्या एका तरुणाच्या नावावर ठेवलं आहे. त्या तरुणाचे नाव मिल्टन ऑलिव्हर. मिल्टन ऑलिव्हर हा तरुण 19 वर्षाचाच असताना सेनामध्ये त्याची भरती झाली होती आणि व्हिएटनाम इकडे युद्धामध्ये सामील होण्यास त्याला पाठवले होते. बागेमागची कहाणी अशी आहे की युद्धाच्या दरम्यान एक दिवस ऑलिव्हर आणि त्याचे साथीदार एका बंकर मध्ये ते आपली ड्युटी करत होते आणि तेव्हाच त्या बंकर मध्ये एक हँड ग्रेनेड किंवा एक बॉम्ब फेकण्यात आला. बंकरच्या आत हा बॉम्ब खाली पडलेला पाहून ऑलिव्हरने स्वतः त्या बॉम्बवर उडी मारली आणि त्यामुळे त्याच्या या 4 साथीदारांचा जीव वाचला. त्याच्या या वीर कृत्याबद्दल त्याला राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला. पुरस्कारच्या सोहळ्यात देशाचे राष्ट्रपती उपस्थित होते आणि तेव्हा त्याने म्हटले की त्या विचित्र क्षणामध्ये ऑलिव्हरने आपल्या जीवनाचा सर्वात मोठा निर्णय घेतला. त्याने स्वतःला मागे करून आपल्या या 4 मित्रांचा जीवाला विशेष महत्त्व देऊन त्याने आपल्याच जीवाला अर्पण केला. आणि त्याची ही कृती त्याच्या जीवनातील महानतेची एक साक्षी आहे. आजच्या शुभ वर्तमानामध्ये येशू आपल्या शिष्यांना याची आठवण करून देत आहे की दुसऱ्यासाठी जीवन देण्यापेक्षा मोठे प्रेम कुठेच नाही. आम्ही आजच्या या ख्रिस्त बलिदानामध्ये सहभागी होत असताना आपल्या जीवनात देवाच्या या त्याग प्रेमाचं मूल्य आम्ही समजून घेण्यासाठी आणि त्याचे अनुकरण आमच्या जीवनात करण्यासाठी प्रभू परमेश्वराकडे आम्ही विशेष आशीर्वाद आणि कृपा मागूया. आणि प्रभू परमेश्वर आमची ही प्रार्थना आज ऐकावे म्हणून सर्वप्रथम आमच्या पापांची आम्ही आठवण करूया आणि प्रभू परमेश्वराकडे आमच्या या सर्व पापांचे आम्ही क्षमा मागूया. आपण सर्वजण म्हणूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व व्यक्तीने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्यकुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्वसमर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन.
हे प्रभु आम्हावर दया कर. हे प्रभु आम्हावर दया कर. हे ख्रिस्ता आम्हावर दया कर. हे ख्रिस्ता आम्हावर दया कर. हे प्रभु आम्हावर दया कर. हे प्रभु आम्हावर दया कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभु, या पुनरुत्थान रहस्याच्या कृपा सामर्थ्यामुळे आम्हाला शाश्वत जीवनास पात्र कर. ख्रिस्ताच्या मृत्यू पुनरुत्थान विधीमुळे आमची पावले मुक्तीच्या दिशेने पडू देत. ही प्रार्थना आम्ही तुझ्या बरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमच्या प्रभू येशू ख्रिस्त याचे द्वारे करतो. आमेन. प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन. पौल आणि बर्नबा यांच्याबरोबर आपणातून निवडलेली माणसे म्हणजे बंधुजनांतील प्रमुख वत्साबा म्हटलेल्या यहुदा आणि सीला यांना अंत्योक्या इथे पाठवले तर बरे होईल असे सर्व मंडळीसह प्रेषित आणि वडील जन यांना वाटले. त्यांच्या हाती असे लिहून पाठवले. अंत्योक्या, सुरिया आणि किलिकिया येथील परराष्ट्रातले बंधुजन ह्यांना प्रेषित आणि वडील वर्ग या बंधुजनांचा सलाम. आमच्यापैकी काहींनी जाऊन आपल्या बोलण्याने तुम्हाला घोटाळ्यात पडून त्रास दिला असे आमच्या कानी आले आहे, पण त्यांना आम्ही तसे करायला सांगितले नव्हते. ह्या स्तवा आमचे एकमत झाल्यावर आम्हाला हे योग्य वाटले की आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाकरिता जीवावर उधार झालेले आणि प्रिय बंधू बार्नबा आणि पौल यांच्याबरोबर काही निवडलेली माणसे तुम्हाकडे पाठवावी. ह्याकरिता यहुदा आणि सीला ह्यांना आम्ही पाठवले आहे. ते स्वतः ह्या गोष्टी तुम्हाला तोंडी सांगतील, कारण पुढे दिलेल्या जरूरच्या गोष्टीशिवाय तुम्हावर जास्त ओझे लादू नये असे पवित्र आत्म्याला आणि आम्हाला योग्य वाटले. त्या म्हणजे मूर्तीला अर्पलेले पदार्थ, रक्त, गाळा दाबून मारलेले प्राणी आणि जार कर्म ही तुम्ही वर्धाई करावी. त्यापासून स्वतःला जपाल तर तुमचे हित होईल. क्षेमकुशाल असो. त्यांना पाठवून दिल्यावर ते अंत्योक्या येथे गेले आणि त्यांनी सर्व मंडळीला जमवून ते पत्र सादर केले. त्यातला बोध वाचून त्यांना आनंद झाला. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद. प्रभू, लोकसमुदायामध्ये मी तुझे आभार मानेन. प्रभू, लोकसमुदायामध्ये मी तुझे आभार मानेन. माझे मनोमन निष्ठ आहे देवा, माझे मनोमन निष्ठ आहे. मी गाईन, मी गुणगान गाईन. माझ्या आत्मा जागृत हो, सतार आणि वीणा हो. तुम्हीही जागृत व्हा. मी सूर्याला जागृत करेन. प्रतिसाद. प्रभू, लोकसमुदायामध्ये मी तुझे आभार मानेन. प्रभू, लोकसमुदायामध्ये मी तुझे आभार मानेन. प्रभू, लोकसमक्ष मी तुझे आभार मानेन. राष्ट्रामध्ये तुझे गुणगान गाईन, कारण तुझे अनंत प्रेम स्वर्गाला पोहोचले आहे आणि तुझे सत्य गगनला भिडलेले आहे. हे देवा, वर आकाशात तुझे ऐश्वर्य प्रकट कर. साऱ्या पृथ्वीवर तुझा गौरव होवो. प्रतिसाद. प्रभू, लोकसमुदायामध्ये मी तुझे आभार मानेन. प्रभू, लोकसमुदायामध्ये मी तुझे आभार मानेन. जय घोष. हालेलुया, हालेलुया. मेलेल्यातून उठलेला ख्रिस्त यापुढे मरण पावत नाही. त्याच्यावर यापुढे मरणाची सत्ता चालत नाही. हालेलुया.
प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सत्यवान लिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, जशी मी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकावर प्रीती करावी, अशी माझी आज्ञा आहे. आपल्या मित्राकरिता आपला प्राण द्यावा यापेक्षा कोणाची प्रीती मोठी नाही. मी तुम्हाला जे काही सांगतो ते तुम्ही कराल तर तुम्ही माझे मित्र आहात. मी आतापासून तुम्हाला दास म्हणत नाही, कारण धनी काय करतो ते दासाला ठाऊक नसते. परंतु मी तुम्हाला मित्र म्हटले आहे, कारण जे काही मी आपल्या पित्यापासून ऐकून घेतले ते सर्व मी तुम्हाला कळवले आहे. तुम्ही मला निवडले नाही, तर मी तुम्हाला निवडले आणि तुम्हाला नेमले आहे. यात हेतू हा की तुम्ही जाऊन फळ द्यावे, तुमचे फळ टिकावे, आणि जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते त्याने तुम्हाला द्यावे. तुम्ही एकमेकावर प्रीती करावी म्हणून मी तुम्हाला या आज्ञा करतो. प्रभूचे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. देखो पिता ने कैसा महान प्रेम हमसे किया है कि हम सभी उसकी संतान कहलाए जा सके, कि हम सभी उसकी संतान कहलाए जा सके. और हम हैं भी. देखो पिता ने कैसा महान प्रेम हमसे किया है कि हम सभी उसकी संतान कहलाए जा सके, कि हम सभी उसकी संतान कहलाए जा सके. और हम हैं भी. देखो पिता ने कैसा महान प्रेम हमसे किया है. प्रिय बंधू भगिनीनो, आपले हे बलिदान सर्वसमर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हाताने अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमच्या व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे दयाळू प्रभू, ही दाने पवित्र कर आणि आमच्या आध्यात्मिक त्याग कृत्यामुळे आम्हाला तुझ्यासाठी अविनाशी दान बनव. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावलेला आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वदा आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. ख्रिस्त आमचा पुनरुत्थान बळी बनला. या घटनेचे या पुनरुत्थान काळात आम्ही स्मरण करतो व मोठ्या आनंदाने तुझे स्तवन गातो. त्याने आपल्या देहाचे क्रूसावर समर्पण केले. आपल्या पूर्ण समर्पणाने इतर सर्व समर्पणे त्याने परिपूर्ण केली. आमच्या कारणासाठी त्याने स्वतःला तुझ्या हातात सोपवले. तो याजक, वेदी व बळी बनला. त्याच्या पुनरुत्थानाचा आनंद सर्व जगाला नवजीवन देतो.
स्वर्गातील सर्व गायक वृंद सदा सर्वदा तुझ्या वैभवाचे गीत गातात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे गुणगान गातो. पवित्र 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 प्रभू सर्वसमर्थ परमेश्वर, स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवाने भरले आहे. परम स्वर्गात जय जयकार, प्रभूच्या नावाने येत आहे तो धन्य. परम स्वर्गात जय जयकार. प्रभू तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा याच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनो. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून घ्या. हा माझा रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवाच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणात हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याचे कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरु फ्रान्सिस, आमचे महागुरु फिलिप नेरी व इतर सर्व धर्मगुरूंचे आमच्या तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्तताई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यानं ख्रिस्त वाचलेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देव माता धन्य कुमारी मरिया, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सत्संतास आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्याच्या बरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताताई, पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. जे प्रेम आम्ही प्रभू येशू कडे अनुभवला आहे, तोच प्रेम आम्ही आमच्या जीवनात अनुसरून दुसऱ्यांना प्रेम करावे म्हणून प्रभू परमेश्वराकडे आता आम्ही शक्ती आणि कृपा मागूया. आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी तुझे इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव.
हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार, गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व एकै देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो. आणि तुझ्याबरोबर सदा. आपण एकामेकास शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा आम्हावर दया कर. जगाचे पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा आम्हावर दया कर. जगाचे पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा आम्हाला शांती दे. जगाची पापे दूर करणारे हे देवाचे कोपरू पहा. याच्या भोजनास बोलवण्यात आलेले आपण सर्वजण धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करण्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईल. सारे नामों से ऊंचा है तू यीशु, यीशु। सारे नामों से ऊंचा है तू यीशु, यीशु। तू ही तू, तू ही तू यीशु, यीशु। तू ही तू, तू ही तू यीशु, यीशु।
मनीषी तू है, मेरा विजय पताका है। यहोवा एलोही का, प्रभु तू ही हमारा है। मैं कादेश बनकर हमें पवित्र करता है तू। मैं कादेश बनकर हमें पवित्र करता है तू। तू ही तू, तू ही तू, यीशु। तू ही तू, तू ही तू, यीशु, यीशु। सारे नामों से ऊंचा है तू, यीशु, यीशु। सारे नामों से ऊंचा है तू, यीशु, यीशु। तू ही तू, तू ही तू, यीशु। तू ही तू, तू ही तू, तू ही तू, यीशु। तू ही तू, तू ही तू, तू ही तू, यीशु। तू ही तू। क्रूसावर बळी गेलेला मनुष्य मेलेल्यातून उठला आहे. आम्हाला त्याने मृत्यूपासून जीवन जिंकून दिले आहे. हालेलुया. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या स्मरणात आम्ही हा ख्रिस्त प्रसाद विधी साजरा केला आहे. या ख्रिस्त प्रसादाच्या कृपा सामर्थ्यामुळे तुझ्यावरील आमची भक्ती उत्तरोत्तर वाढत राहो. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आणि सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र व पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हास पाठविण्यात येत आहे. हालेलुया, हालेलुया. देवाला धन्यवाद. हालेलुया, हालेलुया. आई मरिया कुमारी, आई आई मरिया कुमारी, माया तुझी सदा सर्वावरी, माया तुझी सदा सर्वावरी. आई आई मरिया कुमारी. पापिया मी तव धरतो आशा, पापिया मी तव धरतो आशा,
कधी ना करशील तू आमुची निराशा, कधी ना करशील तू आमुची निराशा. आई आई मरिया कुमारी, आई आई मरिया कुमारी, माया तुझी सदा सर्वावरी, माया तुझी सदा सर्वावरी. आई आई मरिया कुमारी. लेक लाडकी देव पित्याची, लेक लाडकी देव पित्याची, निवडिले होण्या माता ख्रिस्ताची, निवडिले होण्या माता ख्रिस्ताची. आई आई मरिया कुमारी, आई आई मरिया कुमारी, माया तुझी सदा सर्वावरी, माया तुझी सदा सर्वावरी. आई आई मरिया कुमारी. प्रभु येशूची तू प्रियकर माता, प्रभु येशूची तू प्रियकर माता, गातो सदा तुझ्या गुणांची गाथा, गातो सदा तुझ्या गुणांची गाथा. आई आई मरिया कुमारी, आई आई मरिया कुमारी, माया तुझी सदा सर्वावरी, माया तुझी सदा सर्वावरी. आई आई मरिया कुमारी, आई आई मरिया कुमारी.